शिरोळ येथील कलाविश्व रंगभूमी व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीनं सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री लोकनाट्य प्रयोगाच्या शुभारंभ सोहळ्यात विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। या विशेष सोहळ्यात शिरोळ येथील श्रीमती सुगंधा रामचंद्र माने वय 92 यांना आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। वयोमानामुळे त्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नसल्यानं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान केला। सदर कार्यक्रमाचा औचित्य साधून प्रसिद्ध एकपात्री लोकनाट्य कलाकार राजा प्रधान यांच्या प्रयोगाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। त्याच अनुषंगानं आयुष्यभर संघर्ष करत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या आणि त्यागमय जीवन जगणाऱ्या श्रीमती सुगंधा माने यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाचं संगोपन केलं। एकत्र कुटुंब पद्धतीत राहून त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र ठेवण्याचं मोठं कार्य केलंय। त्यांचा संयम, त्याग आणि संघर्षमय जीवन प्रवासामुळे त्या समाजासाठी प्रेरणादायी ठरल्या। त्यांच्या या कार्याची दखल घेत कलाविश्व रंगभूमी व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीनं आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। याप्रसंगी निवृत्त प्राचार्य अप्पासाहेब पुजारी, हरिभक्तपरायण रामचंद्र पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन श्रीमती माने यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी कलाविश्व रंगभूमीचे डॉ. दगडू माने यांनी उपस्थितांचं स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट केलं। यावेळी अण्णासाहेब पुजारी, शिरोळ भूषण दिलीपराव माने यांनी आपली मनोगत व्यक्त करत श्रीमती माने यांच्या जीवन प्रवासाचं कौतुक केलं। त्यांच्या विचारांमधून समाजात आदर्श माता म्हणून त्यांची निर्माण झालेली ओळख अधोरेखित केली। कार्यक्रमास एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान, उदय संकपाळ, दिलीप उर्फ दिवाण कोळी, श्रेयस माने, अभिजित माने, जे.के. कांबळे, वैभव माने, राजेंद्र दाभाडे, तानाजी जाधव, बाळासाहेब माने, रावसाहेब माने, भाऊसाहेब माने, शामराव माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। समाजातील अशा आदर्श व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेणं ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते असं मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलं। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।